24 इंडिया लाईव्ह न्यूज। नमस्कार, आपला 24 इंडिया लाईव्ह न्यूजमध्ये स्वागत आहे। बघा आजची खास खबर, रोडामध्ये भ्रष्टाचार झालेला आणि नकली डांबर वापरलेला। बघा आज आपण काटोल विधानसभेतील मेंढेपठार या गावी इथे आलेलो आहोत। आता समोर इथे बोर्ड लागला आहे, महाराष्ट्र शासन सार्वजनिक बांधकाम क्रमांक 2 भूमिपूजन समारंभ। हे जवळपास 100 लाख रुपयाचं काम आहे, म्हणजे जवळ 1 करोड रुपयाचं काम आहे। त्या बोर्डावर महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, चंद्रशेखरजी बावनकुळे, विधानसभेचे आमदार आणि काही प्रमुख लोकांच्या याच्यावर नावं लिहिलेले आहे। हा 10व्या महिन्यात 4 तारखेला याचं भूमिपूजन झालं आणि काम सुरू झालं। गेल्या 4-5 दिवसाच्या आधी मी या रस्त्याने जेव्हा माझ्या शेतामध्ये जात होतो तेव्हा मी पाहिलं की ते काम सुरू आहे। काम सुरू असताना माझी गाडीला जाताना पटापट डांबरात मला असं आलं तर गाडीला खूप डांबर खाली चिपळला आवाज आला, म्हणून मी गाडी थांबवली आणि मी एक छोटीशी गाडी घेतली। एवढी जवळपास ते गाडी एक 4-5 mm तिची थिकनेस असेल जाडी, ही तोडली मी। ह्या गावाचा माझा मित्र संजय माझ्यासोबत होता त्या दिवशी, त्याने मला ते शेत पाहायसाठी दिलं होतं माझं, मला एकदा माहीत नव्हतं शेत म्हणून। मग मी ते गाडी टाकून ते झाड जेव्हा मी या रोडला जेव्हा गाडीनं खालीवर करायला लागलो तेवढ्या छोट्या गाडीनं पूर्ण रोड खालून वर यायला लागला। त्या दिवशीचा व्हिडिओ पण तुम्हाला मी आता शेअर करतो। मग तो व्हिडिओ व्हायरल झाल्यावर इथं खूप सगळे लोक आले, मोठे मोठे नेते लोक येऊन गेले। त्यांनी ठेकेदारासोबत काय बोलणं झालं त्यांचं त्यांना माहीत। मग त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांचे फोटो काढले, लगेच टाकलं, माझ्यानंतर लगेच त्यांनी फोटो टाकले। त्या ठेकेदाराचा मलाही फोन आला की भाऊ विनाकारण या विषयामध्ये कशाला जास्त खोलमध्ये पडू नका, आपण एका गावातले लोक। पण कसं आहे, जरी आपण एका गावातले लोक असलो तरी तुम्हाला सांगू इच्छितो प्रामुख्याने की ह्या रोडचा जो पैसा आहे हा कुठल्या आमदाराच्या घरचा पैसा नाही आहे, किंवा कुठल्या जिल्हा परिषद मेंबरच्या घरचा पैसा नाही, किंवा कुठल्या सरपंचाच्या घरचा पैसा नाही। हा जनतेचा पैसा आहे, हा तुमच्या आमच्या सगळ्यांच्या घामाचा पैसा आहे। म्हणून आमचं असं म्हणणं नाही तुम्ही खा ना, तुम्ही आता 1 करोडचं काम केलं, तुम्हाला 10 लाख रुपये वाचतं, आम्हाला खुशी, आम्हाला काही नुकसान नाही। पण तुम्ही म्हणत असाल की 1 करोडच्या कामामध्ये मी 50 लाख रुपये सरळ अंदर करतो आणि 25 तिकडे पाठवतो, मोठ्या घरी 25 तुम्ही खाता, हे बरोबर नाही ना। त्याच्यामुळे तुम्ही जनतेची लूट करत आहात, बरोबर आहे की नाही? आता याच्यासाठी तुम्ही सगळ्या गावातल्या लोकांनी आवाज उठवला पाहिजे। पण कसं कोणीच बोलायला तयार नाही। कोणी म्हणते मला याचं भीती आहे, कोणी म्हणते मला त्याची भीती आहे। कोणी काय वाट थोडे खाणार थोडी आहे, हे माणसं तुम्ही माणसं आहे, सामोर या ना, छातीला मातीला सामोर या। जर चुकीच्या कामात जर तुम्ही सामोर येत असाल तर आमचं तुम्हाला समर्थन नाही। पण जेव्हा खरोखर चूक होत असेल, जेव्हा कुठं अन्याय होत असेल, तर एक शिवसेनेचा शिवसैनिक म्हणून, बाळासाहेबांचा शिवसैनिक म्हणून मी सदैव तुमच्यासोबत आहे। मग आपल्यावर कुठली केस लागो या अजून केसेस लागो, आपल्याला त्याची काही पर्वा नाही आहे। आपण लहानपणी ते पाहत आलेलो आहोत, त्याच्यामुळं आपल्याला त्याची काही भीती नाही आहे। चांगल्या कामासाठी मी सदैव तुमच्यासोबत आहे। मी यांना हे विचारलं नाही की तुम्ही कुठल्या ग्रामपंचायतचे आहे, पण कुठल्या पक्षाचे आहे। मी त्यांना एक शब्दाने विचारलं नाही की तुम्ही BJPचे आहे, शिवसेनेचे आहे, राष्ट्रवादीचे आहे। यांनी मला सांगितलं हो असं आमच्या गावामध्ये भोंगळ कारभार सुरू आहे, आमच्यावर अन्याय होऊन राहिला, आमचं कोणी ऐकायला तयार नाही। आम्ही तहसीलदार साहेबांना, SDO साहेबांना वारंवार निवेदन देऊन थकून गेलेलो आहोत। तर त्यांना म्हटलं की तुम्ही आपण एक काम करा, आपण एक दिवस सर्वजण मिळून एकदा रोडची परत आपण पाहणी करू। माझ्या बोलण्यावर किंवा याच्या बोलण्यावर किंवा सरपंच साहेबाच्या बोलण्यावर तुम्ही काय विश्वास ठेवू नका, कारण की आम्ही काय खूप धुतल्या दुधाचे नाही आहोत की आम्ही जे बोलू खरंच बोलू म्हणून। आता जे आहे ते तुमच्या डोळ्यासमोर जे सविस्तर त्याचा आपण फोलकोल करू। आता हा इथून जेवढा रोड आहे या पूर्ण रोडवर आता जाऊ आपण, मध्ये याचा आपण काय याच्या खाली आहे काय नाही आहे उखरी करू। आता याचं आपण थोडं हे करू, आपण सगळेजण सामोर जाऊया। हा बोर्ड लागलेला आहे, हा रोड आहे। खाली काय आहे? गोटा। झूम करा याच्यावर लेअर किती आहे, याचा इंजिनियर कोण आहे, याचा कॉन्ट्रॅक्टर कोण आहे, ह्या कॉन्ट्रॅक्टरला कोणाचा वरदहस्त आहे, याच्यावर लागलेले डांबर आहे ते कोणाच्या कंपनीचं डांबर आहे, डांबर कोणाच्या दुकानातून आलेला आहे, याची आपण सविस्तर पोलखोल केली पाहिजे। आता आमचा गौरव नाईक म्हणते की भाऊ इथं बोर्ड लागलाय तर झाडा थर असन, थर झाडा का इथं पाहत आहे त्यांच्या हातानेच, बरोबर काहीच नाही आहे साहेब, गिट्टी आहे। आता असं तुम्हाला वाटायला नको की आता एकदम बोर्डासमोर पाहतोय, इकडे तिकडे नाही, हे टाकला काढी, हे सरळ आतमध्ये चाललाय, डांबरच नाही। कुठे डांबर आहे? काहीच नाही साहेब, डांबर काहीच नाही आहे। याच्यावर जुन्या गिट्ट्या, इथल्या सगळ्या लागलेल्या जुन्या गिट्ट्या आहे।
याला काही याला वॉशिंग केलेलं नाही, याचे जे धूळ उडवले पाहिजे, डांबराला चांगलं चिपकलं पाहिजे, काहीच नाही बरोबर. सर्व ऑइल आहे त्यामध्ये. याच्यामध्ये हिमालच्या ऑइलचा वापर जास्तीत जास्त आहे. म्हणून हे याच्यावर जर टाकलेला कोटिंगचा थर आहे हा कुठल्या डांबर कंपनीतून आलेला आहे याची सविस्तर चौकशी झाली पाहिजे. म्हणून मी जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांना नम्र विनंती करतो की साहेब, आपलं काम चांगलं आहे, आपलं महाराष्ट्रामध्ये नाव आहे, पण अशा काही लोकांमुळे, अशा काही लोकप्रतिनिधींमुळे तुमचं नाव खराब होऊ नये याची तुम्ही काळजी घेतली पाहिजे. आता आपण रोड समोर 2-3 जागेला पाहू, त्या सुरुवातीला पण जाऊ आपण. खूप झाडं दिसून राहिलं होतं, ठीक आहे. इथं 1 करोडची निधी झाली, इथं मंजूर केलेली आहे सरकारने. आणि याचं लेअर किती आहे हे पहा. हे तुमचं जे आहे बोट, हे एवढं किती इंच आहे मोठा? अर्धा इंची गिट्टीचा थर, अर्धा इंचचा इथं लेअर आहे, लेअर आहे. बरोबर. कसं न्याय मिळेल समजून त्याला? हे जर काम एका महिन्यातच खराब झालं तर सब चोर चोर मौसेरे भाई है, आधा तुम्हारा आधा हमारा. शाम को घर को माल पहुंचने को होना, काहीच नाही आहे साहेब. तभी बिल निकलेगा. शाम को अगर माल नहीं पहुंचा तो बिल निकलेगा नहीं. 10 करोडचं काम आहे, काहीच त्याच्यावर हे नाही. 100 करोड, 1 करोड जर बाबा 1 करोडचं काम आहे. काहीच नाही साहेब, नक्कल काम आहे. खाली टाका. घ्या, उकरा, काहीच नाही आहे. असं नाही म्हटलं पाहिजे का मीच टाकलं पण पटपट निघालं म्हणून. काहीच नाही साहेब. हा, हे गावचे नागरिक आहे, याच्यामध्ये करणारे गावचे नागरिकांची शेती आहे, ही बी आता मुंबरच आहे. काहीच नाही साहेब. 1 करोडचं काम आहे, अर्ध्या इंचीचा डांबर थर आहे. याचं सरळ कॅल्क्युलेशन असं आहे की आधा तुम्हारा आधा हमारा. 1 करोडचं काम आहे, 40-50 लाखात काम झालं पाहिजे. उरलेलं अर्धे हमारे पास पहुंचने को होणार, तो बिल निकलेगा नाही. पिंटू भाऊचं म्हणणं आहे, रोजगार हमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही. त्यांना नुसतं कमिशन पाहिजे आहे, कमिशन शिवाय त्यांना दुसरं काही नाही आहे. त्यांचं रोजचं टार्गेट ठरलेलं आहे की इतना अगर रात को घर में आएंगे नाही तर हम सोएंगे नाही. म्हणून बावनकुळे साहेबांना, फडणवीस साहेबांना नम्र विनंती करतो की यांच्यावर तुम्ही लक्ष घातलं पाहिजे, यांच्यावर तुम्ही आळा घातला पाहिजे. आता आपल्यासोबत ते बाजूच्या गावचे पण सरपंच आहे सगळे लोक. हे सरपंच हे बोलते, हे सरपंच साहेब बोलते, यांनी दाखवली गिट्टी. हे बाग गिट्टी सॉरी, या गिट्टीवर काही सर्व गिट्टी नाही आहे, जुनी गिट्टी आहे माझ्या गिट्टी आहे. आणि या गिट्टीला म्हणजे माझी तर सर्व डस्ट टाकलाय पूर्ण, आणि पूर्ण उत्कृष्ट दर्जाचं काम झालंय पूर्ण. या 1 महिन्यात एक पाणी जरी आला तरी पूर्ण खड्डे पडण्याची पूर्ण गॅरंटी आहे. वाजगुडच्या सरपंच आहे. एक थोडस बी याच्यात काही माल मटेरियल नाही, याच्यात डांबर सुद्धा नाही आहे. पूर्ण ऑइल टाकले याच्यात, आणि गिट्टीने सर्व गोटे आहे, नवीन गोटे टाकले, जुने पुराणे गोटे टाकले, कुठून आणले साडून तर इथलंच काढलं तिथेच लावलंय. डांबराचं प्रमाण नसल्या काय डांबराचं प्रमाण अतिशय नगण्य आहे. त्याच्यामध्ये ते जे ऑइल येते इमल्शन, त्याचं काहीतरी नाव आहे, तुम्हाला माहित नाही कारण की मी इंजिनियर नाही आहे, कार्यकर्ता आहे. त्याच्यामुळे याच्यावर टाकलेलं मटेरियल कोणतं आहे, याचं एस्टिमेट मध्ये याची लेअर किती आहे, सगळ्या गोष्टीचं शहानिशा झाली पाहिजे. आणि हे काम ज्याही अधिकाऱ्याच्या अधिपत्यामध्ये आहे त्या इंजिनियरला आपण येत्या 1-2 दिवसामध्ये इथं हजर करू, आणि त्यावेळेस आम्ही तुम्हाला परत बोलू. त्याच्याकडून त्याचा पूर्ण एस्टिमेट आपल्याला बोलवायचा. सरपंच साहेब, त्याला पूर्ण एस्टिमेट घेऊन इथं तो अधिकारी हजर राहिला पाहिजे. जर हे हजर नाही झाला तर आपण हा सगळा रोड जो आहे, ह्या रोडचं बिल नाही निघालं पाहिजे, यासाठी आपण उपोषणाला बसू सगळे लोक. ह्या रोडचं एकही पैशाचं बिल निघालं नाही पाहिजे, याच्यासाठी आपण सगळे जेवढे नागरिक आहे गावाचे, सुजाण नागरिक जे आहे, ज्यांना असं वाटतं की आम्ही नागरिक आहोत, काहीतरी आमचं कर्तव्य आहे गावाविषयी, त्यांनी इथं जातीने त्या कार्यक्रमामध्ये हजर राहिलं पाहिजे. हा ठेकेदार जो कोणी असेल त्याचं बिल निघालं नाही पाहिजे. रोडचं काम, हाच रोड नाही साहेब, काटोल विधानसभेमध्ये 6 महिन्यामध्ये जेवढेही रोडचे कामं सुरू आहे, जेवढेही, एक नाही तो कुठलाही ठेकेदार असतो, अर्धे कामात तर वाड्यात आहे, अर्धे कामात डांबर आमच्या घरचं पाहिजे, गाडी हमारी होना, रोलर हमारा होना, पोकलँड हमारा होना, मशीन हमारा होना. सगळे ठेकेदार जरी दुसरे असले तर ह्या विधानसभेतले फक्त काम एका घरून सगळे कामं एका घरून ऑपरेट होतात. त्यांना मटेरियलचं पूर्तता ते तिथूनच ते होतात. सगळ्या गोष्टीची पूर्तता म्हणजे सरळ या विधानसभेत भोंगळ कारभार चालू आहे. आधा तुम्हारा आधा हमारा, आधे में तुम काम निपटाओ, आधे में जेई वगैरह को जिसको संभालना संभालो, आधे हमारे को होना, आधा हमारा मिलेंगे तो हम बिल निकलने देंगे नाही. याला म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. याला म्हणतात, चोराला म्हणतात चोऱ्या कर, आणि पोलिसला म्हणते जाऊन त्याच्यावर कारवाई कर. आणि हे पहा, डांबराला चिकटपणा काहीच नाही आहे. हे पहा साहेब, हिला डांबर म्हणते का?
डांबर आहेच नाही, आता काही काळ करून नको बारीक तर हाताला काय चिपकलं का? काहीच नाही चिपकलं. हे काय आहे? 1 करोडचा निधी खरं नाही, 1 करोडचा आहे का? चल ज्या ठेकेदाराने रोड बनवला असेल त्यांचं बिल रोखण्यात यावे, पूर्ण डबल रोड करण्यात यावे. हे पिंटूभाऊ देशमुख यांची मागणी आहे. ह्या रोड डबल करण्यात यावे आणि बिल रोखण्यात यावे. हातानं हाताने हे डांबरामध्ये हे होत आहे, इथं काही काळ राहिलंच आहे, हाताने लागून राहिलं. डांबर आहे काम जर व्यवस्थित झालं नाही, ह्या डांबराला हातात लागून नाही आला. डांबराला 1,01,000 रुपयाचं इनाम. डांबर दाखवा, 1,01,000 रुपयाचं इनाम मिळेल तुम्हाला. सरपंच साहेब, डांबर दाखवा, 1,01,000 रुपयाचं इनाम आहे तुम्हाला. डांबर दाखवा, 1,01,000 इनाम नगदी. ह्या ठेकेदाराने याच्यावर एवढं मोठं भारी रोड फिरवलाय. 1,000 रुपये जर इथे डांबर दाखवा, 1,01,000 रुपये असतात. लोकप्रतिनिधी असो की इंजिनियर असो की सरपंच असो, यांनी मला डांबर दाखवा. ही होती आजची खास खबर. बघत राहा 24 इंडिया लाईव्ह न्यूज. शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट्स करा. धन्यवाद. 24 India Live News.